जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आलेली आताची महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय। तर राज्याच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा निर्णय। आदित्य ठाकरेंची झाली निवड, मातोश्रीवरती जल्लोष, शिवसैनिकांनी केला प्रचंड फटाके वाजून जल्लोष। नेमकं काय घडलं मित्रांनो? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राज्यातील राजकारणामध्ये अतिशय प्रचंड मोठे निर्णय घेण्यात अतिशय चांगले निर्णय घेत असतात आणि आताच महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते थेट दिल्लीतून आदित्य ठाकरे यांच्या संदर्भामध्ये। महाराष्ट्रामध्ये युथ आयकॉन म्हणून ज्याचं नाव सध्या प्रत्येक युवकांच्या हृदयांवरती अधिराज्य गाजवतंय ते म्हणजे आपले आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरे यांनी अतिशय मोठा निर्णय घेऊन या भागात महाराष्ट्रामध्ये आपल्या वडिलांच्या हातून शिवसेना गेल्याच्या नंतर पायाला भिंगरी लावून त्यांनी आपलं प्रचंड मोठं काम केलंय आणि आपल्या पक्षावरती आलेलं संकट दूर करण्याचं त्यांनी काम केलंय। सध्याच्या घडीला देशातील युवा नेत्यांपैकी एक अतिशय अग्रगण्य नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे बघितलं जातंय। आदित्य ठाकरे देशाचं नेतृत्व देखील करू शकतात असं सध्या जागतिक लेवलच्या नेत्यांना वाटू लागलं आहे। आदित्य ठाकरे यांच्याविषयी नेमकं काय म्हटलंय जागतिक लेवलवरती, भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती आदित्य ठाकरेंची कशी होते निवड मित्रांनो, हाच त्यामागचा सर्वात मोठा व्हिडिओ। जर आपण आदित्य ठाकरे यांचे फॅन असाल तर तुम्ही खाली प्रतिक्रियाला द्यायला विसरू नका। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे किंवा शिवसेना आदित्य ठाकरे अशा प्रकारची कमेंट आपण खाली देऊन आदित्य ठाकरेंना अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांचे हात बळकट करायला शिका। बघूया मित्रांनो नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेलं आहे, ते म्हणजे शिवसेनेचं युवा नेतृत्व असणारं आदित्य ठाकरे। आदित्य ठाकरे हा शिवसेनेचा नवा चेहरा आहे। ठाकरे घराण्याचे वारसदार असलेल्या आदित्य यांना पक्षाने दिल्लीकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय केवळ पक्षाच्या राजकीय धोरणापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रीय पातळीवरती ठाकरे कुटुंबाने पुन्हा प्रभाव टाकण्याचा एक मोठा प्रयत्न होता। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा राष्ट्रीय राजकारणावरती जेवढा मजबूत पगडा होता तेवढा अजूनही देशाच्या राजकारणात कुणाची मजबूत पकड नव्हती। शिवसेना प्रमुखांनी आदेश द्यायचे आणि एका सेकंदामध्ये पाकिस्तानची मॅच संपायची अशा प्रकारचे मोठमोठे आदेश अगोदर शिवसेना प्रमुख द्यायचे, नंतर अंमलबजावणी व्हायची। म्हणजेच देशाच्या राजकारणामध्ये इंदिरा गांधींपासून ते थेट अटल बिहारी वाजपेयींपर्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी मातोश्रीमध्ये येण्याचं धाडस केलं आणि शिवसेना प्रमुखांविषयी आपला आदर व्यक्त केला। याच नेत्याची आता आठवण काढण्याची वेळ असताना त्यांचे नातू असणारे आदित्य ठाकरे यांना खूप मोठं राजकीय वजन मिळालेलं आहे। दिल्लीतील राजकारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचं कठीण रणांगण असल्याची माहिती आहे। येथे स्वतःची ओळख निर्माण करणं आणि महाराष्ट्राच्या मर्यादा ओलांडून देशभरात आपले नेतृत्व सिद्ध करणं हे कोणत्याही तरुण नेत्यासाठी मोठे आव्हान असते। परंतु आदित्य ठाकरे यांच्या बाबतीमध्ये अनेक जण म्हणतात हा नेता वेगळा आहे, शांत आहे, ठाम आहे, आत्मविश्वासू आहे आणि काम करण्याची वृत्ती जबरदस्त आहे आणि तरुणांमध्ये अतिशय कायमस्वरूपी असलेला हा नेता असल्या कारणाने आदित्य ठाकरेंना देश लेवलच्या बहुतांश नेत्यांपैकी सर्वात मोठा, सर्वात प्रसिद्ध नेता म्हणून ओळखलं जात आहे। शांत आणि संयमी नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे जरी पाहिलं असलं तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे त्यांची आक्रमक शैली आपल्याला सर्वांना भावते। ज्यावेळेस शिवसेनेमध्ये बंड झालं होतं त्यावेळेस आदित्य ठाकरेंचा आक्रमकपणा पाहण्याजोगा होता। आपल्या पक्षावरती आलेलं संकट, स्वतःवरचं संकट याला अतिशय सडेतोडपणे उत्तर देण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलं होतं आणि तशाच प्रकारे त्यांना दमदार उत्तर देखील आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं। मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून उच्च शिक्षण त्यांनी घेतलंय, त्यामुळे जागतिक दृष्टिकोन त्यांच्याकडे असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे।
शिवसेना प्रमुखांनंतर देशाच्या राजकारणामध्ये अढळ स्थान निर्माण करणारा दुसरा नेता म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे आगामी काळात पाहिलं जाईल असं राजकीय जाणकारांना आता सध्या वाटू लागलं आहे। मुंबईतील आरे जंगल वाचवा आंदोलन, प्लास्टिक बंदी, हरित ऊर्जा याबाबत त्यांची ठोस भूमिका सर्वांना पाहायला मिळाली, म्हणून पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरे हा त्यांच्यावरती बसलेला शिक्का अतिशय महत्वाचा वाटतो। आदित्य हे महाराष्ट्रातील युवकांचे यंग आयकॉन म्हणून मानले जातात। महाविद्यालयीन कार्यक्रम, संगीत, साहित्य सर्व गोष्टींशी आणि चित्रपट या सगळ्यांशी जवळीक असणारं, बॉलिवूडशी देखील जवळीक असणारं एक नेतृत्व म्हणजे आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात आहे। सामाजिक माध्यमांवरती पकड असून ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक यांच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांना हात घालण्याचं काम आदित्य ठाकरे गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आहेत। महाराष्ट्रातील शिवसेनेची ताकद ही मुंबईपुरती मर्यादित राहू नये म्हणून दिल्लीतील उपस्थिती आदित्य ठाकरेची खूप महत्वाची जाणवते। ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचा दौरा केला त्यावेळेस आदित्य ठाकरेंना दिल्लीच्या ठिकाणी दौऱ्यावरती त्यांना घेऊन गेले होते, जेणेकरून आतापासूनच आदित्य ठाकरेंची छाप दिल्लीच्या राजकारणामध्ये कशी पडेल याचा पुरेपूर इंतजाम उद्धव ठाकरे दरवेळी करत आहेत। उद्धव ठाकरे यांचं आरोग्य आणि वय लक्षात घेता तरुण पिढीला पुढे आणणे ही काळाची गरज होती आणि त्या दृष्टीनं आदित्य ठाकरेंना पुढे घेण्याचं काम शिवसेनेच्या वतीनं करण्यात येत आहे। दिल्लीमध्ये विरोधकांचा एकत्र मोर्चा उभा राहतो आहे। काँग्रेस, तृणमूल, आप, डीएमके यांच्यासोबतच शिवसेनेची समन्वय साधण्यासाठी एक तरुण चेहरा हवा होता आणि तो तरुण चेहरा आदित्य ठाकरे यांच्या रूपाने देशाला मिळतोय ही तेवढीच महत्वाची आणि मोलाची बाब आपल्या सर्वांसमोर जाणवते। आदित्य यांची इंग्रजी व हिंदी भाषेवरती चांगली मजबूत पकड आहे, त्यामुळे राष्ट्रीय मीडियाशी सहज संवाद त्यांना साधता येतो। कोणत्या प्रकारची गडबड न करता हिंदीवरती आणि इंग्रजीवरती त्यांचं खूप मोठं वर्चस्व आहे। या कारणास्तव देशाच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरेंना खूप महत्वाचं स्थान मिळू शकतंय। राष्ट्रीय स्तरावरती राहुल गांधी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव अशी मोजकीच तरुण चेहरे आहेत। त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं जर आगमन झालं तर युवा वर्गासाठी नवा पर्याय सर्वांपुढे खुला होईल आणि आदित्य संपूर्ण देशामध्ये फेवरेट म्हणून पुढे येतील। पर्यावरण आणि विकास या दुहेरी नेत्यांमुळे दिल्ली प्रदूषणाशी झगडते आहे, यासाठी आदित्य ठाकरे यांचा दिल्लीशी खूप मोठा जवळचा अनुभव कामी येऊ शकतो। मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। येथे कामाचा अनुभव घेतलेला नेता राज्यातील देशातील कोणत्याही शहरामध्ये त्याचं काम अतिशय जबरदस्तपणे करू शकतो असं आदित्य ठाकरेंवरती शिक्का आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंना मुंबईच्या प्रत्येक वाडावाडाची, प्रत्येक शाखांची सखोल माहिती असल्या कारणाने मुंबईचं विजन आदित्य ठाकरे दरवेळेस मानतात। बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रीय स्तरावरती एक वेगळी छाप निर्माण केली होती। आता आदित्य त्यांच्याकडे ती परंपरा पुढे नेण्याची संधी असल्या कारणाने देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये शिवसेनेचा नवा चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि आता देश पाहू लागल्याने आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आदित्य ठाकरेंना जर आपण दिल्लीच्या राजकारणात पाहिलं तर आपणास कोणत्याही प्रकारचं नवल वाटायला नको। मात्र या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडत असताना भाजप आणि शिंदे गट यांचे मात्र धाबे दणाणल्याची सध्या शक्यता निर्माण झाली आहे। कारण की जर आदित्य ठाकरे दिल्लीच्या राजकारणात जर आले तर मात्र महाराष्ट्रामध्ये या पक्षांचं काही चालणार नाही, केंद्रात देखील यांची हवा गुल होईल असं सध्या वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या वर्चस्वाला खूप मोठं स्थान निर्माण होईल आणि महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढेलच, मात्र राष्ट्रीय राजकारणामध्ये आदित्य यांच्यामुळे शिवसेना एक प्रमुख विरोधी पक्ष, प्रमुख सत्ताधारी पक्ष आगामी काळामध्ये होऊ शकतो, हीच यामागची सर्वात मोठी गोष्ट आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, पुढील काही वर्षामध्ये आदित्य ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं का, याबद्दल आपल्याला काय वाटतंय तेवढी धमक ठाकरेंच्या नातवामध्ये आहे। आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। शिवसेनेचा युवा नेता थेट दिल्लीच्या राजकारणात आपल्या प्रतिक्रिया द्या।